रोक रोक न्यूज पहा आता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. इतिहासात पहिल्यांदाच मोहिते पाटलांच्या विरोधात पूर्ण ताकदीचा पॅनल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती म्हणून आम्ही उभा केला. 26 नगरसेवक उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष अशा पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढवली. आमच्या नगराध्यक्ष उमेदवार सौ पूजाताई कोथमिरे आणि या ठिकाणी त्यांच्या सोबत आमचे 26 कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये उभा केले. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाचे उमेदवार सौ पूजाताई कोथमिरे यांना जवळजवळ 10,000 मतं मोहिते पाटलांच्या विरोधात अकलूजच्या जनतेने दिले. ओव्हरऑल निवडणुकीच्या बाबतीत जर म्हटलं तर विजयी उमेदवार यांना 51% आणि मोहिते पाटलांच्या विरोधात 49% असे मतं मिळाली. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना या ठिकाणी 41% मतं अकलूजच्या जनतेने दिले. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा कडवट कार्यकर्ता माझ्यासह सर्व आमचे भाजपाचे महायुतीचे कार्यकर्ते लढत होते. आणि समोरून जर बघितलं तर 2 आमदार, 1 खासदार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री हे त्या बाजूने होते आणि आम्ही या ठिकाणी आमच्या असणाऱ्या निवडक कार्यकर्त्यासह ही निवडणूक लढवत होतो. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांचे 2 साखर कारखान्याची यंत्रणा, 2 शिक्षण संस्थांची एक यंत्रणा, हजारो कर्मचारी या ठिकाणी पूर्ण ताकदीने भाजपाच्या विरोधात लढत होते. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, धैर्यसिंह मोहिते पाटील हे या निवडणुकीमध्ये या पूर्ण ताकदीने होते. आणि आमची यंत्रणा जर बघितली तर कुठलाही साखर कारखाना नाही, कुठलीही शिक्षण संस्था नाही, तरी सुद्धा आमचे उमेदवार पूजाताई कोथमिरे यांना 10,000 मतं जवळजवळ अकलूजच्या जनतेने दिले. त्याबद्दल अकलूजच्या जनतेचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक निवडून आले. अतिशय सामान्य परिवारातील नगरसेवक, एक मजुराचा मुलगा असणारा चळवळीतला कार्यकर्ता राहुल लोंढे या निवडणुकीमध्ये निवडून आलेला आहे. त्यासोबत अतिशय सामान्य परिवारातून पुढे आलेला आमचा एक रिक्षा ड्रायव्हर असणारा, रिक्षा चालक असणारा संतोष वाघमोडे सारखा एक कडवट भाजपाचा कार्यकर्ता, त्यांच्या पत्नी दीपालीताई वाघमोडे या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या आहेत. एक चळवळीतला कार्यकर्ता, वंचित घटकातला, भटक्या विमुक्त समाजातला कार्यकर्ता, गोंधळी समाजाचा कार्यकर्ता महेश शिंदे हा या निवडणुकीमध्ये निवडून आलाय. तसेच या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर एक चांगल्या परिवारातील जयश्रीताई एकतपुरे ह्याही या निवडणुकीमध्ये भाजपच्या वतीने निवडून आलाय. असे 4 नगरसेवक आमचे निवडून आले. 3 नगरसेवक त्यासोबतच 4 नगरसेवक आमचे उमेदवार हे 50 मतापेक्षा कमी मतांनी पडलेले आहेत आणि 3 नगरसेवक हे 125 पेक्षा कमी मतांनी पडलेले आहेत. त्यामुळे वार्डात मध्ये सुद्धा आमचा काही ठिकाणी 20 मतांनी पराभव झाला, काही ठिकाणी 33 मतांनी पराभव झाला, काही ठिकाणी 50, 56 अशा मतांनी आमचा पराभव झालाय. त्यामुळं या निवडणुकीमध्ये जवळजवळ 7 नगरसेवक उमेदवार हे अतिशय कमी मतांनी पराभूत झालेत आणि 4 नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत. मोहिते पाटील परिवार पूर्ण ताकदीने जमेल तसं त्यांची दमछाक या निवडणुकीमध्ये झाली. अतिशय ताकदीने या ठिकाणी त्यांनी 70 वर्षात पहिल्यांदाच अकलूजमध्ये पैशाचा पूर पाडला. अकलूजच्या जनतेला त्यांचे पैसे बघायला पहिल्यांदा भेटले. मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप केलं. त्या ठिकाणी सामान्य जनतांना धमकी दिली. याच्यामधून मोहिते पाटलांना या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा त्यांचा विजय जर बघितला आपण तर त्यांचा विरोधकांचा विजय हा आयसीयू मधलं पेशंट जनरल वॉर्डमध्ये आलंय असा विजय आहे. त्यामुळे त्यांनी विजयानंतर जो उन्माद घातलाय, काल आमच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये फटाके फोडले, काही ठिकाणी दगडफेक केली, हे असे चित्र आहेत. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की ठीक आहे, आम्ही पराभवाने खचणारे कार्यकर्ते नाही आहे. हा आमचा विजय, नैतिक विजय. तुमच्या नाका खालून या ठिकाणी अकलूज मधून 10,000 मतं भारतीय जनता पार्टीने घेतले. आमचा निसटता पराभव झालाय. त्यामुळे येत्या काळामध्ये लढू, आम्ही लढणारी माणसं आहोत. अशा पद्धतीने जर आपण करत असाल तर याचा विरोध आम्ही पूर्ण ताकदीने संवैधानिक मार्गाने करू. आणि
एक दाव्याने सांगतो, अकलूजमध्ये शिवसेनेचे 4 उमेदवार महायुतीमध्ये होते, भाजपाचे 22 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष असे 23 उमेदवार होते. कोणाच्याही कुबड्या न घेता भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला 10,000 मतं, एकट्या भाजपला अकलूजमध्ये जवळजवळ 10,000 मतं पडले. मी अकलूजच्या जनतेचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. अकलूजमधील असणाऱ्या सर्व सज्जन शक्तीचा धन्यवाद व्यक्त करतो, पत्रकार मंडळीचा धन्यवाद व्यक्त करतो. आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढलो. ठीक आहे, थोडं अपयश आलं असेल, परंतु मोहिते पाटलाला त्या ठिकाणी त्यांच्या जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी अकलूजमधून कडवट भारतीय जनता पार्टीचे 4 कार्यकर्ते सभागृहात गेलेत. अकलूजच्या जनतेला कुठेही काही अडचण असेल तर हे कार्यकर्ते इथल्या जनतेसाठी जीवाचं रान करतील, हा मी विश्वास देतो. कारण 4ही कार्यकर्ते चळवळीतले लढवे कार्यकर्ते या ठिकाणून निवडून आलेत. मी आमच्या अकलूजचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष महादेव कावळे, या मंडळाचे अध्यक्ष सुजय भैया माने पाटील, अकलूज शहरातील सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो की जे 35 वर्षामध्ये आता त्यांच्या चमच्याने पाणी पिणारे, त्यांना त्या ठिकाणी ढोंगी विरोध दाखवणारे, मॅनेज असणाऱ्या लोकांना 35 वर्षात इथे एक उमेदवार उभा करता आला नाही. त्या अकलूजमध्ये आम्ही 10,000 मतं घेतले. त्या अकलूजमध्ये 4 हक्काचे ब्रँडेड कमळ चिन्हावरती उमेदवार निवडून आले, नगरसेवक झाले. हा आमचा नैतिक विजय आहे. त्यामुळं या ठिकाणी विरोधक काही म्हणत असले तर तुम्हाला त्या ठिकाणी दमछाक करायचं काम भाजपने अकलूजमध्ये केलं आणि पराभव कुणाचा झाला नाही. ते म्हणतात की पराभव कुणाचा झाला नाही. ज्यांच्या जीवावरती आज तुमचं राजकारण सुरू आहे त्या आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांचा सुद्धा पंढरपूरला 2009ला 40,000ने उपमुख्यमंत्री असताना पराभव झाला. या ठिकाणी ज्यांच्यामुळं ज्यांनी उभा केलेल्या संस्था तुम्ही विकून खाल्ल्या, त्या ठिकाणी स्वर्गीय सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील यांचा सुद्धा 1977ला पराभव झाला होता. आम्ही तर सामान्य परिवारातील कार्यकर्ते आहोत. आमचा पराभव या ठिकाणी आम्ही पराभवातून बरंच शिकत असतो. आम्ही खचत नाही, लढणारे कार्यकर्ते. परंतु तालुक्यातल्या जनतेने, माळशिरसच्या तालुक्यातल्या जनतेने, माळशिरस मधल्या सर्व कार्यकर्त्याने या ठिकाणी बघितलं आपण लढल्यानंतर इतिहास घडवू शकतो आणि अकलूजमध्ये इतिहास झालाय. मोहिते पाटलांच्या विरोधात 10,000 मतं, जवळजवळ 10,000 मतं यांच्या विरोधात आपण घेतले. येत्या काळामध्ये अधिक ताकदीने लढू, पुन्हा एकदा मैदानात जाऊ, जनतेसमोर जाऊ, आशीर्वाद मागू. मला विश्वास आहे अकलूजमध्ये येत्या काळामध्ये परिवर्तन घडेल. त्याच्यासाठी दिवस रात्र काम करू. लवकरच अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन करतोय. दिवस रात्र अकलूजच्या जनतेसाठी आम्ही लढू. अकलूजमध्ये दर आठवड्याला जनता दरबार घेऊ, इथल्या जनतेसाठी लढू. एवढंच अकलूजच्या जनतेला मी आश्वस्त करतो. आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलंय, अकलूजच्या जनतेने, अकलूजच्या सामान्य नागरिकांनी, अकलूजच्या पत्रकारांनी, अकलूजच्या असणाऱ्या डॉक्टर, व्यापारी, या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तुमच्यासाठी आमचे हे 4 शिलेदार अकलूजच्या जनतेसाठी झोकून देऊन काम करतील, हा विश्वास मी अकलूजच्या जनतेला देतो.